भगवंतांना जास्तीत जास्त वेळ देणे उपवासाच्या दिवशी, याचा अर्थ आहे उपवास. आणि जर हा उपवास भगवंतांना जास्त वेळ नाही दिला तर मग त्याचा अर्थ काय होतो, वेगळा होतो. आम्ही खिचडी खाऊन उपवास करतो. खिचडी कशासाठी खायची उपवास करताना, याचंही आज कारण सांगणार आहे मी तुम्हाला. किंवा उपवास म्हणजे नेमकं काय. तर उपवासाचा सरळ सरळ अर्थ आहे की आपण भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी थोडासा त्याग करणे आणि जास्तीत जास्त आपला वेळ हा भगवंतांना देणे, भगवंतांच्या नामस्मरणामध्ये देणे, हा उपवासाचा सरळ सरळ अर्थ आहे. आणि मग कोणता उपवास करायला सांगितलेला आहे शास्त्रामध्ये, याचंही वर्णन. तर जो उपवास आहे, उपवास आपण अनेक देवी देवतांचे वार वगैरे पकडतो, अनेक तिथी असतात, काही वार असतात पकडतो. पण पहिला असा प्रश्न आहे की शास्त्रामध्ये कुठं लिहिलेलं आहे का की हा वार या देवाच्या नावाने करा, तो वार त्या देवाच्या नावाने करा. मला तरी अजून आढळलेलं नाही कुठं असं. तुमच्याकडे कुठं लिहिलेलं असेल तर तेवढं माझ्याकडे घेऊन या. मग आपण अनेक देवतांचे वार ठरवलेले आहेत आणि मग त्या दिवशी आपण मग उपवास करत असतो. उपवास हा आपल्या वेदामध्ये जे सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे, त्याला उपवास म्हणायला पाहिजे. आणि तो एकच उपवास सांगितलेला आहे, एकादशीचा उपवास. दुसरा कोणता उपवास सांगितलेला नाही. वेद वेगळं, जे व्यासदेवांनी लिहिलं, वेदवाणी शास्त्र, ते प्रमाण आहे. मग त्यात पुराण आहेत, उपनिषद आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, 6 शास्त्र आहेत. याच्यामध्ये जे वर्णन आढळतं ते वर्णन मान्य आहे. पण नंतर कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे किंवा तथाकथित सुरू केलेलं आहे, त्याला मान्यता नाही. उपवास म्हटलं की एकादशीचा उपवास. तर आपण जेव्हा एकादशीचा उपवास करतो तो शास्त्रमान्य आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही इतर कोणते वार करा अथवा न करा, परंतु तुम्ही एकादशीचं पालन हे केलं पाहिजे. कारण इतर तुम्ही वार नाही धरला तर तुम्हाला कोणी मारणार नाही, तुम्हाला नरकात घेऊन कोणी जाणार नाही. पण एकादशी जर नाही केली तर तुम्हाला नरक 100% फिक्स आहे तुमचा, असं शास्त्राचं म्हणणं आहे, माझं नाही. मला काय म्हणू नका तुम्ही, असं वेगवेगळ्या पुराणामध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून एकादशीचं पालन हे करायलाच पाहिजे, विशेष करून ज्यांना मनुष्य जीवनामध्ये आपल्या भगवंतांना प्राप्त करून उद्धार करायचा आहे, त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे. मग या एकादशीचा अर्थ काय आहे, ही एकादशी उत्पन्न कशी झाली, भगवंतांना का प्रिय आहे, हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे. ती जी एकादशी आहे, तर महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक असतो कृष्ण पक्ष आणि एक असतो शुक्ल पक्ष. तर कृष्ण पक्षामध्ये 11वा दिवस जो आहे 15वड्यामधला, तर 15वड्यामधला 11वा दिवस त्याला एकादश म्हणजे 11वा दिवस. आणि शुक्ल पक्षामधला आणि कृष्ण पक्षामधला एक, म्हणून महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. आणि ही जी एकादशी आहे याला एकादशीच नाव का पडलं, तर एक कथा येते. ही कथा आहे एका राक्षसाची. एक महादेवांचा भक्त होता, त्याचं नाव होतं मूर. काय नाव होतं, तर हा मूर नावाचा जो राक्षस आहे, या मूर नावाच्या राक्षसाला भगवंतांनी कसं मारलं याची एक सुंदर कथा पुराणामध्ये येते. तर एकदा हा राक्षस इतका त्रास द्यायचा लोकांना, देवतांना सुद्धा त्रास द्यायचा, हा मूर नावाचा राक्षस. आणि म्हणून सर्व देवतांनी भगवंतांकडे प्रार्थना केली की आपण या राक्षसाचा वध करा, आम्हाला फार त्रास होतोय. आणि मग त्यावेळेला त्या मूर नावाच्या राक्षसाला भगवंतांनी कशा पद्धतीनं मारलं ते पाहूया. तर भगवान विष्णू प्रकट झाले आणि या मूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी गेले. आणि जेव्हा भगवंत मारण्यासाठी गेले या मूर नावाच्या राक्षसाला, त्यावेळेला त्या ठिकाणी हा राक्षस पळायला लागला आणि भगवंत त्याच्या पाठीमागे पळायला लागले. तो सापडेना. भगवंताला सापडू शकत नाही असं होत नाही, पण ही लीला आहे भगवंतांची. तो राक्षस काही सापडेना आणि मग त्यावेळेला त्या ठिकाणी भगवंतच एका ठिकाणी थकले आणि
वर्णन आहे हिमालयामध्ये बद्रीनाथमध्ये एका गुफेमध्ये भगवंत त्या ठिकाणी जाऊन झोपले. आणि जेव्हा भगवंत झोपले त्यावेळेला तो मूर राक्षस पुन्हा आला भगवंताला मारण्यासाठी. आणि मग तो भगवंताच्या अंगावर धावून आला, विष्णूंच्या अंगावर धावून आला. भगवंताला मारणार इतक्यात भगवंतांच्या शरीरामधून, भगवंत झोपले होते डोळे झाकून, आणि त्या भगवंतांच्या शरीरामधून त्या दिव्य अशी एक देवी प्रकट झाली. आणि ही देवी जी आहे ती देवी त्या राक्षसाच्या अंगावर धावून गेली आणि मोठ्याने तिने गर्जना केली. केवळ या देवीच्या आवाजानेच तो राक्षस मेला, मूर नावाचा राक्षस मेला. आणि अशा प्रकारे या राक्षसाचा वध झाला. आणि मग भगवंत उठले, भगवंताने डोळे उघडले त्या आवाजाने, आणि भगवंत बघतात तर एक देवी आहे आणि त्या देवीने काय केलेलं आहे, त्या राक्षसाचा वध केलेला आहे. आणि मग त्यावेळेला भगवंतानी प्रसन्न होऊन त्या देवीला विचारलं, म्हटले तू तू कोण आहेस, पहिल्यांदा विचारलं. तर म्हणे आपण झोपलेलं आपल्या शरीरातून मी प्रकट झालेले आहे. कोण आहेस? तर तिने असं काही संतांचं म्हणणं आहे की मी एक अशी आहे, मी एक अशी आहे. तर तिचा परत अपभ्रंश होऊन मी एकादशी आहे असं त्यांनी म्हटलं. तर ही जी देवी आहे एकादशी, भगवंतानी नाव दिलं कारण त्या दिवशी एकादशी होती, त्या दिवशी एकादशी तिथी होती आणि त्यामुळे त्या देवीला नाव दिलं एकादशी की जय जय म्हणा. तर एकादशी जी आहे तर एकादशी त्या देवीचं नाव आहे. भगवंतांच्या सेवेमध्ये असणारे प्रत्येक व्यक्ती वस्तू ही दिव्य असते, व्यक्ती स्वरूप असते. उदाहरणार्थ आता पांडुरंगाच्या हातामध्ये, एका हातामध्ये काय आहे हो, काय आहे हे माहीत नाही आपल्याला. एका हातामध्ये कमळ आहे, एका हातामध्ये काय आहे हेही माहीत नाही, बरं असू द्या, शंख. तर एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये कमळ आहे. तर शंख ही वस्तू नाही, ही शंख नावाची व्यक्ती आहे. त्याने भगवंताच्या सेवेसाठी शंखाचं रूप धारण घेतलं. सुदर्शन चक्र ही व्यक्ती आहे, भगवंताच्या सेवेसाठी त्यांनी सुदर्शन चक्राचं स्वरूप धारण केलेलं आहे. कमळ ही सुद्धा एक व्यक्ती आहे, त्याने कमळाचं रूप धारण केलेलं आहे. अशा गदा ही सुद्धा एक व्यक्ती आहे, त्याने भगवंताच्या सेवेसाठी गदेचं रूप धारण केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे आहेत हे सगळे भगवंताच्या सेवेमध्ये असतात. आणि मग आता ही एकादशी जी आहे ही सुद्धा भगवंताच्या सेवेमध्ये आलेली आहे, ही एक देवी आहे. आणि म्हणून ही जी एकादशी देवी आहे, भगवंतानी म्हटले आशीर्वाद काय पाहिजे तुला, वरदान. भगवंतानी विशेष वरदान दिलं त्या देवीला. ते म्हटले माधव तिथी या नावाने ओळखली जाशील तू, भकती जननी या नावाने ओळखली जाशील तू. एकादशीची नाव आहे ती काय, माधव तिथी भकती जननी म्हटलेलं आहे की ही एकादशी भगवंतांच्या नावाने ओळखली जाते. माधव म्हणजे श्रीकृष्ण आणि भकती जननी, भकती जननी म्हणजे एकादशी केल्यामुळं भक्ती देवी प्रसन्न होते, भक्ती प्राप्त होते, भक्तीमध्ये प्रगती होते त्या व्यक्तीला. म्हणून ज्या भक्तांना, ज्यांना भक्त बनायचं आहे त्याने एकादशीपासून सुरुवात केली पाहिजे. एकादशी पकडली की त्याला भक्ती देवीची विशेष कृपा प्राप्त होते, तो व्यक्ती अध्यात्मामध्ये पुढं जातो असं म्हटलेलं आहे. मग असा आशीर्वाद या देवीला भगवंतानी दिला. आणि मग ही देवी लागली तिच्या कामाला. काय काम आहे, भक्त बनवायच्या कामाला लागलेली आहे. तर ही जी एकादशी आहे, मग एकादशीची काय काय वैशिष्ट्य आहेत, एकादशी कोण करू शकतो, एकादशी दिवशी काय करायला हवं हे बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. म्हणूनच मी विचार केला की आज आपण एकादशीवर चर्चा करूया. कारण विठ्ठलाच्या हातात काय आहे हे जर माहीत नसेल तर एकादशी कशी करायची हे 100% तुम्हाला माहीत नसणार आहे, मला गॅरंटी आहे. तर एकादशी जी आहे, एकादशीकडे पद्मपुराणामध्ये कथा येते. दिवस नावाची व्यक्ती आहे
रात्र नावाची व्यक्ती आहे, संध्या नावाची व्यक्ती आहे. त्यांनी ती रूपं घेतलीत. हां, तर आपल्याला दिसतो सूर्य, काय दिसतो? गोळा दिसतोय फक्त. पण सूर्य नावाची देवता आहे, व्यक्ती स्वरूप आहे, व्यक्ती आहे ती एक. चंद्र एक व्यक्ती आहे. आलं का लक्षात? तर अशा प्रकारे ही जी देवता आहेत, तसंच ही पण या ठिकाणी पाप नावाची पण एक व्यक्ती आहे, पुण्य नावाची पण एक व्यक्ती आहे. ते आपल्यामध्ये सूक्ष्म रूपाने राहतात. तर पाप नावाची व्यक्ती आहे, ती भांडण करत गेली भगवंतांकडे. म्हणले भगवंता म्हटले, आम्हाला काय केलं तुम्ही? आम्हाला निर्माण कशाला केलं? म्हणले काय झालं? म्हणले तुम्ही पाप नावाची व्यक्ती निर्माण केली, मग आम्ही जात होतो म्हणे लोकांकडं, त्यांच्याकडून पाप व्हायचं, आम्ही तिकडं जाऊन राहायचो. पण म्हणले आता होईना म्हणे काय पाप, लोक पाप करेनात म्हणे, आणि पाप झालं तरी पण त्याचा काही फरक पडेना म्हणे लोकांना. का? 15 दिवस जरी पाप केलं, लोक एकादशी पकडायला लागले म्हणे, आणि एकादशीला पापच नष्ट होतं. जो कोणी एकादशी करतो त्याचं सगळं पाप नष्ट होतं म्हणलेलं आहे. मग एकादशी पकडल्यानंतर पाप नष्ट होतं म्हणल्यानंतर म्हणले यमलोकामध्ये कोणच जाईना म्हणले, यमदूत पण निवांत बसलेत म्हणले, काय त्यांना कामच नाही म्हटले, पापच नष्ट व्हायला लागलं सगळं. असं आहे का? मग म्हणले तर तुम्ही आम्हाला कशाला निर्माण केलं? पाप देवता म्हणाली. आणि मग त्यावेळेला भगवंत म्हणले ठीक आहे थांब, आपण काहीतरी मार्ग काढू म्हटले. मग भगवंतानी मार्ग काढला. काय मार्ग काढला भगवंतानी? सांगितलं एकादशीच्या दिवशी पाप कुठे जाऊन बसणार? अन्नामध्ये जाऊन बसणार. अन्न म्हणजे खायचं अन्न, धान्य. धान्यामध्ये पापाचा निवास होणार. मग त्यांना आनंद झाला, त्या पापदेवतेला आनंद झाला, आणि ते म्हणले अरे वा छान, म्हणले काहीतरी स्थान मिळालं आहे म्हणले. कारण 100% काही लोक पालन करणार नाहीत, उपवास करणार नाहीत, हे पापाला सुद्धा माहीत होतं. आणि म्हणून हे पाप त्या अन्नामध्ये जाऊन बसलेलं आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण नाही करायला पाहिजे, कोणत्याही प्रकारचं धान्य ग्रहण नाही करायला पाहिजे. त्या धान्य म्हणजे तुम्ही म्हणणार मग धान्य आम्ही कुठं खातो? आम्ही चपाती बनवून खातो त्याची. असं नाही. तर धान्य म्हणजे सगळं, धान्यापासून जे काही बनतं, तांदूळ, गहू, ज्वारी, वेगवेगळ्या डाळी, हे सगळं जे धान्य आहे, हे धान्य नाही खायला पाहिजे आपण. याच्यामध्ये पाप बसतं. जो कोणी पाप धान्य खातो तर त्याला ते पाप लागतं असं म्हटलेलं आहे. मग हे जे अन्नाचा विषय आहे, तर शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, जो कोणी एकादशीच्या दिवशी अन्न खातो त्याला गोहत्या, गोमांस खाल्ल्याचं पाप लागतं. गाईचं मांस खाल्ल्याचं पाप लागतं. आणि त्याचे जे पूर्वज आहेत, पितर आहेत, ज्याने आपले आई वडील जे कोणी असतील, ते सगळे नाराज होतात. अरे 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 काय आम्ही मुलगा उत्पन्न करून ठेवला रे, एकादशी पण करत नाही, म्हणले आमच्या जीवनाचं वाटोळं झालं सगळं. म्हणून त्यांना हा फार त्रास होता पितरांना, पूर्वजांना. आणि म्हणून अन्नदान सांगितलेलं नाही एकादशी दिवशी. एकादशी दिवशी जर एखाद्याने देह सोडला असेल, एकादशी दिवशी चांगलं आहे, एकादशी दिवशी मरण येणं चांगलं आहे, पण त्याचं पिंडदान तर्पण हे एकादशीला करता येत नाही, ते द्वादशीला करावं लागतं. कारण पिंडदान तर्पण करायचं म्हणजे पूर्वजांना दान करायचं असतं, अन्नदान करायचं असतं. म्हणजे ते पूर्वजांना सुद्धा मान्य नाही एकादशी दिवशी खाणं. आता आहे तर आपल्याला काही कळत नाही, पण मेल्यानंतर सगळं कळतं. मेल्यानंतर आत्मा असतो आपण, त्यावेळेला सगळं कळत असतं की एकादशी धरायला पाहिजे होती, आपण अन्न नाही खायला पाहिजे होतं. मग ते जे पूर्वज आहेत ते पिंड स्वीकार करत नाहीत. म्हणून एखादा व्यक्ती जर एकादशीला मरण पावला असेल तर त्याचं पिंडदान तर्पण, वर्षश्राद्ध जर आलं त्या दिवशी, तर वर्षश्राद्ध पण द्वादशीला करायला पाहिजे, कारण त्या दिवशी अन्नदान करता येत नाही. आणि एकादशीला पाणी पण न पिण्याचा नियम आहे एकादशीला. त्याला म्हणतात निर्जल उपवास. काय म्हणतात? एक आहे सजल, एक आहे निर्जल. तर एकादशी दिवशी किती महात्म्य आहे अन्न न घेण्याचं, याची एक सुंदर कथा आहे इथे. कारण संतांनी हे दाखवून दिले. कारण लोक जे आहेत ना ऐकत नाहीत, सांगितलं की ऐकत नाहीत. म्हणून नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये एक घटना घडते. तर नामदेव महाराज जे आहेत, नामदेव महाराज एकादशीच्या दिवशी आपल्या घरी होते, आणि यांच्या घरी एक ब्राह्मण आला, एक म्हातारा व्यक्ती आला, आणि म्हणला
काही जेवायला देतं का म्हणे, मला भूक लागली फार, भिक्षा वाढतं का काही? असं म्हटल्यानंतर नामदेव महाराज त्या ब्राह्मणाला म्हटले आज एकादशी आहे, त्यामुळे मी काही तुम्हाला काही देऊ शकत नाही. तो ब्राह्मण म्हणाला, नीट ऐका, तो ब्राह्मण म्हणाला की महाराज एकादशी तुमची आहे म्हणली, माझी नाही म्हणली एकादशी, मग तुम्ही नका खाऊ, मला द्या ना म्हटले. तर नामदेव महाराजांनी छान उत्तर दिलं. ते म्हणले एकादशी दिवशी अन्न देणं आणि घेणं दोन्ही पाप आहे म्हटले. एकादशी दिवशी अन्नदान नाही करायला पाहिजे म्हटले. आता आपण असं नाही करत. आपण काय करतो, तुमची एकादशी आहे का? हो आहे, माझी आहे. मग सगळ्यांची असेल घरात. नाही आमच्या ह्यांची नसते, आमच्या मुलांची नसते. मग काय करता, त्यांना आम्ही वांग्याची भाजी करून देतो. बरं, तुम्ही नरकात जाणार, जे बनवून देणार तेही नरकात जाणार, असं शास्त्राचं म्हणणं आहे. म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाही, जे सत्य आहे ते मानतो तुमच्या पुढं. कारण आपल्याला ना भोळी भक्ती करायची सवय लागलेली आहे, मग ती भोळी भक्ती चालत नाही इकडे. तर एकादशी दिवशी अन्न देणं पण पाप म्हटलेलं आहे. मग काय झालं, तो ब्राह्मण आहे, तो म्हटला मला पाहिजे, म्हटलं आता माझा जीव जाईल, म्हटला उन्हाळ्याचे दिवस आहेत, म्हटला मला म्हणला दूध तरी द्या, म्हटला अन्न राहू द्या. म्हणलं ते म्हणले एकादशी म्हणजे बिना पाण्याची असते म्हणले, दूध पण तुला देऊ शकत नाही म्हणले. ते म्हणले पाणी तरी द्यावं म्हणले, पाणी पण देणार नाही म्हणले तुला. मग सगळे ते ब्राह्मण लागला ओरडायला मोठ्याने. सगळे आसपासचे गावातले लोक पंढरपूरमधले जमा झाले. म्हणले नामदेवा दे म्हणले, पाणी दे, पाणी दिल्यानं काय पाप लागणार आहे म्हटले. नाही म्हणले एकादशी आहे आज, आणि एकादशी दिवशी पाणी पण नाही प्यायला पाहिजे म्हटले, आणि मी नाही देऊ शकत म्हणले. आणि तो ब्राह्मण पडला चक्कर येऊन खाली. म्हणजे आता तरी पाणी दे. नाही म्हणले मी नाही देऊ शकत म्हणले नामदेव महाराज म्हटले. आणि मग नामदेव महाराजांनी सांगितलं, लोक म्हणले जर मेला तर ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणले, ब्राह्मण मारल्यास पातक लागेल म्हणले तुला, हा ब्राह्मण मेला तर म्हणले. आणि खरंच तो तरफडून पडला खाली. पण नामदेव महाराजांनी त्यांना पाण्याचा थेंबसुद्धा दिला नाही. आज एकादशी आहे म्हटले. मग तो मेला, ब्राह्मण मेला. चंद्रभागेच्या काठी अग्नी संस्कार करण्यासाठी त्या ब्राह्मणाला घेऊन गेले, आणि मग चिता रचली, त्या चितेवर त्या ब्राह्मणाला ठेवलं, आणि ब्राह्मणाला ठेवल्यानंतर मग त्या ठिकाणी अग्नी दिला. मग अग्नी दिला, नामदेव महाराजांनी अग्नी दिला त्या ब्राह्मणाला, पण पाणी नाही दिलं एकादशी दिवशी. मग अग्नी दिला, आणि अग्नी दिल्यानंतर त्या चितेमधनं साक्षात विठ्ठल भगवंत प्रकट झाले. पण कधी? लोकांनी काय सांगितलं, म्हटले तू ब्राह्मणाला मारलेला आहे म्हणले. पंच आले गावातले सगळे, म्हणले तू पण या अग्नीमध्ये उडी मार म्हणले, आणि आत्मदहन कर म्हणले नामदेव महाराजांना. आणि मग नामदेव महाराजांनी पण त्या चितेमध्ये उडी मारली. जसं नामदेव महाराजांनी चितेमध्ये उडी मारली तसं विठ्ठल भगवंत प्रकट झाले नामदेवाला घेऊन. आणि मग सर्वांना कळलं की साक्षात विठ्ठलच नामदेवाची परीक्षा घेण्यासाठी तिकडे आले होते. कोणती परीक्षा? एकादशी निष्ठेची परीक्षा. कोण करते हो आपल्याकडे अशी एकादशी? म्हणून आपल्याला भगवंत स्वप्नात पण येत नाही आपल्या. तुम्ही 10,000 जन्म जरी एकादशी केल्या, तुम्हाला विठ्ठल काय पावणार नाही. कारण आपल्याला ऐकायचं नाही कुणाचं, मनाला येईल तसं सगळं करायचं आहे आपल्याला. हे आपल्या धर्मामध्ये फार मोठं कांड आहे. महाराजाचं प्रवचन फक्त एंटरटेनमेंटसाठी, मज्जेसाठी. जोक मारणारा महाराज पाहिजे, विनोदी कीर्तनकार पाहिजेत आम्हाला, आवाजाची जादूगार पाहिजेत. कशाला पाहिजे तुम्हाला आवाजाची जादूगार? भगवंताची भक्ती कशी करायची हे सांगणार पाहिजे ना महाराज. तो महाराज चालत नाही कोणाला, आणि फुकटचा तर अजिबात चालत नाही. तर नामदेव महाराज त्यातलेच होते. नामदेव महाराजांनी सांगितलं की समाजाला दाखवून दिलं की एकादशी कशी करायला पाहिजे. एकादशी दिवशी दुसऱ्याला अन्न देणं सुद्धा पाप आहे, हे ह्या गोष्टीतनं शिकायला नामदेव महाराज कशी एकादशी करायची सांगतो शास्त्राप्रमाणे. एकादशी ही दशमीला सुरू होते. दशमीला एक टाईम जेवायचं दुपारी, मग परत उपाशी, रात्रभर उपाशी, दुसरा दिवस पूर्ण, आणि तिसऱ्या दिवशी द्वादशीला दुपारी उपवास सोडायचा.
ते पण थोडंसं घेऊन. असं नाही की काल एवढा उपवास केला आहे मग एवढं मोठं ताट बका बका खाल्लं आहे, असं नाही चालणार. हे भावनेचा खेळ आहे ना सगळा. हे व्रत म्हणजे भावना व्यक्त करणे, भगवंतावरती आपली प्रेमाची भावना व्यक्त करणे. मग असं कमीत कमी 36 तास उपवास करायला सांगितले. किती? म्हणजे समजा आज रात्री 12 ते उद्या रात्री 12, 24 तास. मग आज रात्री 12च्या पूर्वी 6 तास, म्हणजे 6 वाजता. आज संध्याकाळी 6 वाजता, म्हणजे आज एकादशी आहे तर काल संध्याकाळी 6 नंतर काही खायला नाही पाहिजे. आणि उद्या द्वादशीला सकाळी 6 पर्यंत काही नाही खायला पाहिजे. बरोबर 36 तास होतात. आणि मग त्याची वेळ असते, त्याला म्हणतात पारणा वेळ. द्वादशीला सकाळी उठल्यानंतर कॅलेंडरमध्ये पाहायचं, त्या वेळेमध्येच तुम्ही एकादशी व्रत सोडायला पाहिजे. ते व्रताचं टायमिंग असतं साधारणपणे 6 ते 10 या 4 तासामध्ये आपली वेळ असते. त्यामध्ये उपवास सोडायचा असतो, काहीतरी खाऊन उपवास सोडायचा असतो. तर उपवास सोडताना काय करायला पाहिजे? कधी कधी ते टायमिंग 2च मिनिटाचं असतं, 6:05 ते 6:07. त्या 2 मिनिटातच काहीतरी खाऊन म्हणजे असं ताट भरून नाही, एक भाताचा कण खाल्ला तरी पण उपवास सुटतो. मग उपवास सोडण्याची सुद्धा वेळ आहे. काय करावं? उपवास चांगल्या पद्धतीनं कसा सोडावा? तर उपवास सोडताना भगवंताला नैवेद्य दाखवलेल्या पदार्थाचा एखादा कण असावा. आणि असं काही पण उपवास सोडायचा, काहीतरी घेतलं तिथलं फरसाणा घेतला, काहीतरी घेतलं ते देवाला दाखवलेलं नाही, तसं खाऊन उपवास कसं सुटणार? विशेष करून संतांमध्ये ही परंपरा आहे की जगन्नाथपुरीमध्ये भगवंताचं जे उष्ट प्रसाद असतो, जगन्नाथांचा महाप्रसाद, त्या प्रसादाने उपवास सोडण्याची प्रथा आजही अनेक संतांमध्ये आहे. मी सुद्धा गेल्या 1 वर्षापासून याचं पालन करत आहे. तर जगन्नाथपुरीवरून जगन्नाथ का भात जगत पसारे हात, तर जगन्नाथांचा भात आम्ही आणलेला आहे, तो कधी खराब होत नाही. तर त्याचा एक कण घ्यायचा आणि उपवास सोडायचा, आणि मग त्यानंतर नंतर तुम्ही भोजन करू शकता. उपवास सुटला, एक कण घेतला की उपवास सुटला. तर अशा प्रकारे हे एक फार मोठं व्रत आहे एकादशी म्हणजे, आणि त्याचं योग्य पद्धतीनं आपण पालन केलं पाहिजे. तर ही जी एकादशी आहे, मग या एकादशीमध्ये कोणती एकादशी करायची हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये असा अपप्रचार काही लोकांनी केलेला आहे की मोठी एकादशी आणि छोटी एकादशी. मी तर कुठल्या शास्त्रामध्ये वेदामध्ये हे ऐकलेलं नाही, मोठी आणि छोटी. तर तुम्ही असेल तुमच्याकडे काही लिहिलेलं तर मला दाखवा पुरावा. तर हे लोकांनीच तयार केले. एकादशी करता का? मग एकाला विचारलं, हां करतो की. किती करतो? आषाढीची एकादशी करतो फक्त. एक करतो. हो छान, बरं. मग दुसऱ्याला विचारलं, तुम्ही करता का? हो आम्ही करतो ना. किती करता? आषाढी आणि कार्तिक करतो फक्त. कारण भगवान म्हणले ना, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगितले असे गुज पांडुरंग. म्हणून आम्ही फक्त 2च करतो म्हणे. बरं ठीक आहे. पुढच्याला विचारलं, तिसऱ्याला, तुम्ही एकादशी करता का? म्हणले हो करतो ना. किती करता? आम्ही 4 करतो म्हणे वर्षातून. बघा प्रभूजी, चैत्र, माघ, आषाढ आणि कार्तिक, 4 मोठ्या एकादशी आम्ही करतो. बारक्या नाही, बारक्या नाही करत. बारक्या आणि मोठ्या कुणी काढलं हे मला अजून कळलं नाही. बरं, 5व्या व्यक्तीला विचारलं, तुम्ही एकादशी करता का? हो करतो की. बरं कशी करता? महिन्याची मोठी एकादशी आमची असते की. महिन्याची एकादशी मोठी म्हणायचं त्याला. आणि मग 5व्याला 6व्याला विचारलं, तुम्ही एकादशी करता का? आम्ही दोन्ही करतो म्हणे, 15ड्याची करतो, महिन्याची करतो, छोटी मोठी सगळं करतो म्हणे आम्ही. बरं आहे, छोटं मोठं म्हणा पण करता हेच महत्त्वाचं. म्हणजे 6व्याला 100% मार्क. तर छोटं मोठं हे कोणी तयार केले? आपणच. तर एकादशी जी आहे, एकादशीच आहे. आणि ती एकादशी म्हणजे 11व्या दिवशी येते, 15 एकदा, 15 दिवसामधून एकदा. मग ती एकादशी 2 समजलं का सर्वांना? तसं म्हणायचं कमीत कमी माझ्या पुढं तर म्हणायचं नाही. आणि मग परत मग नाही आमची मोठी असते बारकी असते. अरे एकादशी आहे, असं पळवाट नाही काढायची. आपल्याला हे सवय लागलेत ना घाणेरड्या पळवाट करायच्या, ते आपण बंद करायच्या हळूहळू. तर एकादशी म्हणजे एकादशी, प्रत्येक एकादशी करायचीच असते. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, अहो कॅलेंडरमध्ये 2 एकादशी आहेत, त्या कुठली एकादशी करायची ते पण आम्हाला सांगा. असते काय? कधी कधी कॅलेंडरमध्ये 2 दाखवते,
पहिल्या कॉलममध्ये काय असतं? स्मार्त एकादशी. दुसरीकडे काय लिहिलेलं असतं? भागवत एकादशी. मग लगेच फोन. दरवर्षी सांगतो तरी पण पुन्हा दुसऱ्या वर्षी फोन करणार, कुठली धरू प्रभूची, कारण प्रवचन काही नीट ऐकत नाही. तर 2 एकादशी आल्यानंतर दुसरी एकादशी पकडायला सांगितलेली आहे. याच्या मागचं कारण काय आहे? तर पहिली एकादशी जी असते ती दशमी युक्त एकादशी असते आणि दुसरी जी एकादशी असते ती द्वादशी युक्त एकादशी असते. दशमी युक्त एकादशी म्हणजे काय आणि द्वादशी युक्त एकादशी म्हणजे काय याचं मोठं विवरण आहे, परंतु मी सांगणार नाही. दशमी म्हणजे फक्त एवढंच लक्षात ठेवा की दशमीची वेळ आणि एकादशीची वेळ मिक्स होते कधी कधी, तर त्याला म्हणतात दशमीयुक्त एकादशी. आणि मग त्याला दशमीनं ग्रासल्यामुळं त्या एकादशीला ती झाली पहिल्या दिवशीची, ती आपण पकडायची नाही. मग कधी पकडायची? द्वादशीनं मिक्स झालेली. द्वादशी तिथी एकादशीमध्ये मिक्स होते, त्याला द्वादशीयुक्त एकादशी म्हणतात. तर अशी एकादशी असते, तर ती आपण पकडतो. काय होतं जर दशमीयुक्त एकादशी पकडली तर काय होतं? याचा मोठा इतिहास आहे. तर दशमीयुक्त एकादशीमध्ये पकडले तर राक्षसी गुण आपल्यामध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये तर मी पाहिलंय बरेच जण पहिलीच एकादशी पकडतात, त्यामुळे राक्षसी गुणांचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललेलं आहे. तर याचं शास्त्रामध्ये पुरावा आहे की दशमीयुक्त एकादशी केल्यानं आसुरी गुण आपल्यामध्ये वाढतात आणि आपलं नुकसान होतं. आणि दशमीयुक्त एकादशी कुणी केली होती? गांधारीनं. गांधारीचं किती मोठं नुकसान झालं. आसुरी गुण नव्हे, आसुरच पोटाला आले 100 गांधारी. आणि त्यामुळे दशमीयुक्त एकादशी कधी करायला नाही पाहिजे. जेव्हा जिथं कॅलेंडरमध्ये 2 एकादशी येतात तेव्हा दुसरी करायची, त्याचं नाव आहे भागवत एकादशी. अलग लक्षात महिला मंडळ? झोप लागली काय? तर अजून एक प्रश्न आहे, बरेच जण विचारतात. कधी कधी बघा दशमी, एकादशी आणि द्वादशी तिन्ही मिक्स होतं, त्याचं नाव आहे त्रिस्पर्श एकादशी. काय नाव आहे? स्त्री नाही, त्रि म्हणजे 3. हां, तर त्रिस्पर्श म्हणजे तिन्हीचं मिलन. अशी एकादशी शेकडो हजारो वर्षानंतर एकदा येते. तर अशी एकादशी अवश्य पकडायला पाहिजे. जो कोणी त्रिस्पर्श एकादशीचं पालन निष्ठेने आणि भावनापूर्वक करतो त्याला लाखो करोडो एकादशी केल्याचं फळ मिळतं. तर मध्ये येऊन गेली काही वर्षापूर्वी त्रिस्पर्श एकादशी. तर अशा प्रकारे आपण एकादशी करायला पाहिजे. वर्षामध्ये किती एकादशी असतात? 24 एकादशी असतात. तर 24 एकादशी ज्या आहेत वर्षातल्या, त्या 24च्या 24 एकादशी आपण केल्या पाहिजे. मग एकदा असा घटना घडली महाभारतामध्ये की आमचा जो भीमदादा आहे, तर त्या भीमदादाला शरीर अवाढव्य आहे, वृकोदर. तर त्याचं शरीर एवढं मोठं आहे, पोट एवढं मोठं आहे भीमदादाचं, 5 पांडवामधलं भीम. तर त्यांना भूक सहन होत नाही. बऱ्याच लोकांना भूक सहन होत नाही. खिचडी खावा, काय खावा, काही जरी खाल्लं, फळं खाल्ले तरी भूक काही सहन होत नाही. म्हणून बरेच लोक उपवास करत नाहीत. आणि आजकाल तर छान कारण भेटलेलं आहे. काय? उपवास एकादशी आहे का? नाही, मला शुगर आहे. डॉक्टरांनी सांगितले उपवास करू नका, त्या डॉक्टरला घाला दगड. अरे उपवास केल्याने शुगर कमी होते मूर्खा. त्याला पैसे काढायचे आहेत ना, इथं कोण डॉक्टर नाही ना. मला सुखरूप जायचं आहे घरी, मलाच हाणतील दगड इथं. हे डॉक्टर एक देवाचं स्वरूप मानलं गेलं होतं, देवदूत मानलं गेलं होतं. दुसरा देव म्हणजे त्याचं नाव डॉक्टर, बरं का, वैद्य. पण आज भयानक परिस्थिती निघालेली आहे की डॉक्टर लोक म्हणजे 99.99 म्हणून काही जण सोडून देऊ, कारण उगं परत माझ्यावर काय ब्लेम यायला नको. तर बरेच जण असे आहेत की माणसाच्या जीवावर उठलेले आहेत.
हे सगळा फ्रॉड आहे, फ्रॉड सगळं धंदा चाललेला आहे. शुगर बीपी काय नाही बघा, खरं सांगतो मी तुम्हाला. बिनधास्त उपवास करा. डॉक्टर म्हणणार तुम्हाला शुगर आहे, तुम्ही भाकरी खाऊ नका. अशा डॉक्टरला पण दगड घाला. अरे चपाती खाल्ल्यानं वाढतंय सगळं, ते भाकरी खाल्ल्यानं कमी होतंय. उलट सांगते सगळं हो. म्हणून डॉक्टरचं जास्त ऐकत जाऊ नका, माझं थोडं थोडं ऐकत जावं. तर एकादशी जी आहे, तर उपवास जो आहे, उपवास केला पाहिजे. मग भीमाला सारखेच म्हणायचे सगळे, अरे काय उपवास करत नाही, एकादशी केली पाहिजे, एकादशी केली पाहिजे. हां, मग एकादशी केली पाहिजे म्हटल्यानंतर ते भीम म्हणलं मी काय एकादशी करू शकत नाही, तुम्ही काय मला फोर्स करू नका, नरकात गेलो तर मी चालेल. भीमाने स्पष्ट सांगितलं. मग म्हणले नाही नाही असं नाही, म्हणले काहीतरी उपाय काढा, असं नरकात जायची भाषा करू नका. तर म्हणले व्यासदेवांकडे जाऊ म्हणले. सगळे मिळून व्यासदेवांकडे गेले. ज्याने लिहिलं होतं, काय लिहिलं होतं, एकादशी करायला लागते. म्हणजे व्यासदेवांकडे सगळे गेले आणि सगळे गेल्यानंतर मग व्यासदेव म्हणले ठीक आहे, उपाय आहे म्हटले एक. काय उपाय आहे म्हटले, वर्षामध्ये एक एकादशी येते म्हटले, त्या एकादशीला जर तुम्ही निर्जल केलं, पाणी पण नाही प्यायचं, तर म्हटले तुम्हाला 24 एकादशी केल्याचं फळ मिळेल म्हटले. वर्षातनं एक, पण ती कशी निर्जल, पाणी पण एक थेंब पण घ्यायचा नाही. म्हणले प्रयत्न करतो. मग भीमदादानी प्रयत्न केला. कसं तरी करून, मोठी कथा आहे सांगत नाही, कसं तरी करून रात्रभर, दिवसभर केलं कसं तर त्यांनी, रात्री काय त्यांना सहन होईना. गेले जंगलामध्ये, एका धबधब्याच्या खाली बसले. हां, सहनच होईना त्यांना. वरनं पाणी पडत होतं रात्रभर डोक्यावर भीमदादाच्या. रात्रभर ते जंगलामध्ये बसले भीमदादा. आणि सकाळ उठले कसं तर ते सोडले त्याने एकादशी. पण केली बरं का एकादशी. वर्षातनं एक एकादशी केली, निर्जल, पाण्याचा थेंब सुद्धा न पिता. आणि म्हणून त्या एकादशीचं नाव झालं पांडव निर्जल एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर ही एकादशी साधारणपणे जून महिन्यामध्ये येते, कडक उन्हाळ्यामध्ये. तर आता येणार आहे पुढची एकादशी आहे, आता पुढची नाही त्या पुढची आहे एकादशी, तर पांडव निर्जल एकादशी आहे. तर ही एकादशी जर केली तर पूर्ण वर्षभर केलेल्या एकादशीचं फळ त्याला मिळतं. तर तुम्ही असं काय करू नका बरं का. तुम्ही म्हणणार बरं झालं सांगितलं तुम्ही, आम्हाला तेच पाहिजे होतं, वर्षातनं एकच करतो. पण काय होणार माहिती, असं केलं तर काहीतरी समस्या येणारच तुम्हाला त्या दिवशी, आणि तुम्ही काहीतरी खाणारच असं जर केलं तर. असं काही करू नका. आपण काही भीम आहे का, भीमाची नक्कल करायची का. भीमाने विष पण पिलं होतं. हां, मग आपल्याला तुम्हाला विष पण दिलं जाईल, मग तसं ते पचवायला लागेल तुम्हाला. भीमाच्या अंगामध्ये 10,000 हत्तींचं बळ होतं, पाहिलं आहे आपण. तसं नाही करायचं. आपण काय करायचं, 24 एकादशी करायच्या वर्षातनं, आणि व्यवस्थित करायच्या. मग आता या ठिकाणी म्हणलेलं आहे ते थोडं नीट करा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण. तर पहा, भक्ती विनोद ठाकूरांनी सांगितलेलं आहे की एकादशी दिवशी काय करायला पाहिजे. बऱ्याच जणांना हे माहीत नाही. उपवास कशाला करायचा हेच माहीत नाही. पांडुरंगाचा एकादशी आहे, ठीक आहे, धरले, खिचडी केले. हा नाही, आमच्या 10 पिढ्यापासून आम्ही कधी आमची कोणाची लहान पोरासकट आमच्या एकादशी असते. अभिमानानं सांगतात. पोरं मोबाईलमध्ये गेम खेळतात आणि ह्यांची चर्चा चालू आहे, पारावर बसून गप्पा चालू आहेत. एकादशीला हे चालत नाही. एकादशी म्हणजे एका हरिभक्ताला, त्या हरिभक्ताने 15 दिवस काय केलं याचा लेखाजोखा करायचा असतो, ॲनालिसिस करायचं असतं. की 15 दिवसामध्ये माझं नामस्मरण कसं झालं, माझ्याकडून किती अध्ययन झालं, मी काय काय केलं, तर ते सगळं भरून काढायचं एकादशीच्या दिवशी. त्यासाठी एकादशी निवडलेली आहे 15 दिवसातून. मग त्या दिवशी काय करायचं, तुम्ही सगळं कमी जास्त काय झालं ते बघायचं. शेताचं नाही, मोटर जळली उद्या जाऊया, मी एक कॅन्सल करायचं ते. आणि एकादशी दिवशी काय करायचं, भगवंतासाठीच वेळ द्यायचा. कारण ती मोटर बरोबर त्याच दिवशी जळत असते. भगवंतांनी ती घेतली आपली परीक्षा. मी नेहमी सांगतो, आपली द्रौपदीसारखी परीक्षा होणार, आपण त्या लायकीचे भक्त मी तर नाही. आपली छोटी मोठी गोष्ट होणार, एकादशी दिवशीच मोटर जळणार, एकादशी दिवशी काहीतरी पाहुणे येणार, ही परीक्षा आहे. आणि या परीक्षेला उतरा, भगवंताला काहीतरी करू द्या.
ती मोटर न जळता सुद्धा भगवंत नीट करू शकतात. पण आपण परीक्षेला उतरत नाही. म्हणून मी नेहमी सांगतोय की काहीतरी अशी काय म्हणा त्याला नस पकडा अध्यात्मामध्ये, तर भगवंताची काहीतरी कृपा मिळू शकते. 100% एकादशी दिवशी काही काम काढायचं नाही. पाहुण्याकडे जायचं, पाहुणे आले तरी सुद्धा बोलायचं, नियम पाहिजे. नामदेव महाराजांनी ते ब्राह्मण मेला ना तरी पाणी दिलं नाही त्याला. तर आपण सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे की जास्तीत जास्त वेळ भगवंतांना कसा देता येईल. नाहीतर मग काय, एकादशीच्या दिवशी भरपूर नामस्मरण करायला पाहिजे. जास्तीत जास्त तुम्ही रोज किती 4 माळा करता, तुम्ही काय करा, 8 करा, 10 करा, 15 करा, 20 करा. तर तुम्ही काय करायला पाहिजे, एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त नामस्मरण करायला पाहिजे. आणि म्हणून भगवद्गीता वाचा, 15वा अध्याय वाचा, 12वा अध्याय वाचा, एखादा श्लोक वाचा गीतेमधला एकादशी दिवशी. काहीतरी तुम्ही संकल्प घ्यायला पाहिजे एकादशी. आणि असं प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे की एकादशी आली की मग मी मंदिरात जाणार. कमीत कमी एकादशीच्या दिवशी तरी मी मंदिरामध्ये जाणार, हा संकल्प करायला पाहिजे. आता बऱ्याच जणांनी आपल्या गावामध्ये एकादशी आज केली असेल की नाही. मग पांडुरंगाचं दर्शन घेऊन गेलं तर बिघडलं असतं का. 15 दिवसातून एकदा एकादशीच्या निमित्ताने मंदिरात जायचं, कीर्तन करायचं, हरिजागरण करायचं. तर एकादशी दिवशी हे सगळं केलं पाहिजे. नुसती खिचडी करायची आणि झालं एकादशी, आणि कामं रोजची चालूच आहे ती. एकादशी दिवशी सुट्टी घ्यायला पाहिजे कामावरनं, ज्यांना शक्य आहे त्यांनी, आणि भजन करायला पाहिजे. एकादशी दिवशी पंढरपूरला जातो आपण, बरोबर आहे की नाही. पंढरपूरला गेल्यानंतर सुद्धा काय करतात माहिती का लोक, एकादशी दिवशी चिरमुरे वगैरे विकत घेतात. मी बघितलंय. नाही म्हणे उद्या प्रसाद आहे ना, प्रसाद आहे, उद्या होऊ शकते म्हणे, उद्या प्रसाद होऊ शकते. राधा एकादशी म्हणजे निर्जल, स्पष्ट भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं, सगळ्यांनी लक्षात ठेवा. पण ज्याला निर्जल शक्य होत नाही, आमचे काही भगवंतापेक्षा संत दयाळू आहेत, मग ते म्हणले थोडंसं तुम्ही काय करा, पाणी घ्या. ज्याला पाणी पिऊन पण शक्य होत नाही, दूध घ्या. ज्याला दूध पिऊन शक्य होत नाही त्यांनी फळं घ्या, फलाहार घ्या. त्या फलाहार शब्दाला सुद्धा फराळ करून टाकलं. लय हुशार डोके आहेत आपल्याकडे. शब्द असा आहे फलाहार, फलाहार, त्याला फराळ करून टाकलं. आता फराळ म्हणल्यावर फळं आठवते का तुम्हाला? नाही आठवत. फराळ म्हणल्यावर तुम्हाला साबुदाणा आठवते, खिचडी आठवते, भगर आठवते. अति हुशार व्यक्तिमत्व आहेत आपल्याकडं. तर त्यामुळे फला आहार सांगितलेला आहे, कळालं का तुम्हाला. मग फळं घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर काही लोकांचं म्हणणं ठीक आहे, मग त्या फळापासून किंवा जमिनीत उगवलेलं जे आहे ते चालेल, मग बटाटे चालतील, शेंगदाणे चालतील, आणि मग त्याच्यापासून बनलेली खिचडीसुद्धा चालेल. मग आता ते का खिचडी चालेल, मग खरंच चालते का, या प्रश्नाचं उत्तर मी शेवटी देणार आहे. खरंच एकादशीला चालते का खिचडी आणि भगर, याचं उत्तर मी शेवटी देणार आहे तुम्हाला. तर एक गोष्ट आहे की एकादशीच्या दिवशी आपण खिचडी भगर दूध घेण्याबद्दल काय नाही, पण गुरुजी प्रमाण तेवढं कमी करा. ठीक आहे ना. आता तेवढं तुम्हाला कन्सेशन दिलेलं आहे म्हणल्यानंतर तुम्ही काय करा, मग प्रमाण कसं असेल मी सांगतो. 1 टाईम खिचडी घ्या, एवढं तरी करा ना तुम्ही. 1 टाईम घ्या. बरं ठीक आहे, 1 टाईम तुम्हाला सण तरी पण होत नाही हो प्रभूची शेतातली कामं असेल काय असेल. मग एकादशी करण्यासाठी जन्म झाला, शेतातली कामं करण्यासाठी नाही, स्पष्ट सांगतो मी. मग ते काय म्हटलं मी तुम्हाला, 1 टाईम घ्या. ठीक आहे, 1 टाईम तुम्हाला सण होत नाही, 2 टाईम घ्या, पण उगं पोटाला आधार म्हणून घ्या. असं करा ना तुम्ही. म्हणजे कुठंतरी तुमची भावना व्यक्त व्हायला पाहिजे भगवंताप्रती, हा विषय आहे. विषय खाण्याचा नाही आहे. आलं का लक्षात. कुठंतरी भावना व्यक्त व्हावी ना. आजकाल तर मग काही एकादशीच्या दिवशी उगत देवाच्या नावाखाली का नाही भरपूर मग काय भगरीचे पराठे, साबुदाण्याचा उत्तापा,
इडल्या, भगरीच्या इडल्या, नवरात्रात इडलीचं पीठ मिळतंय. हां, त्याच्या परत ते काय शिंगाड्याचा आटा, भगरीचं पीठ, आणि काय काय करून खातेत लोक, बटाट्याची भाजी, आणि मग त्यासंग उत्तापा. वाटतच नाही की काही आहे म्हणून. भगरीच्या भाकरी, त्यासंग हिरव्या मिरची चटणीचा ठेचा. मलाही माहिती आहे सगळं, खाल्लंय मी पण. अरे ती एकादशी दिवशी आनंद येते, कधी एकदा एकादशी येते असं वाटतं. मग तुम्हाला काय वाटतंय, पांडुरंग खरंच प्रसन्न होतील का आपल्यावर अशाने? कधीच नाही. थोडीशी भावना व्यक्त करायला पाहिजे ना. आणि म्हणून आपण एकादशीच्या दिवशी थोडं तरी प्रेम करा भगवंतावरती, कुठंतरी त्याग करा. असं खिचडी खाऊन कुठं त्याग होत असतो का, मला सांगा बरं. तर थोड्या प्रमाणामध्ये घ्या, जे काय घ्यायचं आहे तुम्हाला, ते खिचडी काय घ्यायचं आहे थोड्या प्रमाणामध्ये घ्या, किंवा एक टाईम घ्या, असं काहीतरी तुम्ही पालन केलं पाहिजे. पद्मपुराणामध्ये एक कथा येते, राजा रुक्मांद. हा रुक्मांद राजा जो आहे, नीट ऐका कथा. इतका पवित्र राजा होता, आणि त्याने एक सुंदर अशी बाग लावलेली फुलांची. आणि फुलांची जी बाग आहे, त्या फुलांचा सुवास इतका येत होता की स्वर्गापर्यंत वास जायचा. पृथ्वीवरून वास स्वर्गात जायचा. आता गळ्यात हार घातला तरी नाकात वास जाईना, असली फुलं निघालेत. चव्हाण प्रभू, काय उपयोग आहे त्याचा? गळ्यात हार घातला तर त्याचा वास येईल. ह्यांचा वास स्वर्गामध्ये जायचा, आणि स्वर्गातल्या अप्सरा त्या वास हुडकत हुडकत पृथ्वीवरती आल्या त्या राज्यामध्ये, त्या रुक्मांद राजाच्या राज्यामध्ये आल्या. आणि मग आल्यानंतर त्या गार्डनमध्ये गेल्या, रोज यायला लागल्या. आणि ते फुलं काय असे काय विदेशी फुलासारखेच नुसते सुंदर नव्हते, सुंदर तर होते, पण वास पण इतका येतो त्याला की त्या अप्सरा सगळ्या आकर्षित झाल्या, आणि त्या अप्सरांनी ते फुलं घेऊन जायच्या स्वर्गामध्ये. चव्हाण प्रभू, अशी बाग लावावी की स्वर्गातली लोक असं फुलं न्यायला यावी, अशी बाग लावा तुम्ही. तर रुक्मांद राजा एके दिवशी काय झालं, सगळ्या अप्सरा आल्या. त्या अप्सरांची नावं आहेत ती काय, उर्वशी, रंभा, मेनका, ह्या प्रमुख आहेत, चीफ कमांडर. पण त्यामध्ये पण सगळ्यात चीफ आहे उर्वशी. तर सगळ्या अप्सरा खाली आल्या, आणि खाली आल्यानंतर अप्सरांनी फुलं तोडली, घेऊन चालल्या. दिवस होता एकादशीचा. आणि मग काय झालं, जी सगळ्या पुढं गेल्या, लीडरनं थोडंसं मागं थांबायला पाहिजे, कोण राहिले का वगैरे बघायला पाहिजे ना, कोणाचा प्रसाद घ्यायचं राहिले का, मग प्रसाद घ्यावा लीडरने. उर्वशी सुद्धा सगळं बघितलं त्याने, कोण राहिले का बाबा मागं चुकून. मग सगळे निघून गेले, आणि उर्वशी निघाली. उर्वशीच्या साडीचा पदर एका वांग्याच्या झाडाच्या काट्यात अडकला, असं वर्णन आहे. तर वांग्याच्या झाडाच्या काट्यामध्ये तिचा पदर अडकला, आणि जी उर्वशी आहे उडायचा प्रयत्न करते, पण उडतच नाही. उर्वशी काही वर जाईच ना, कारण स्वर्गातले जे देवी देवता आहेत ते कुठेही विचरण करू शकतात, असे उडू शकतात, आकाशामध्ये भ्रमण करू शकतात. ती उर्वशी काय हवेत उडेच ना. उर्वशीला कळालं पेट्रोल संपलेलं आहे, आपलं पेट्रोल संपलेलं आहे. उर्वशीला कळालं पेट्रोल म्हणजे पुण्य. जो पुण्य करतो तो वर जातो, पाप करतो तो खाली जातो. ही उर्वशीनं भरपूर पुण्य केल्यामुळे तिला स्वर्गात अप्सरा बनायला आला. आणि मग उर्वशीला कळलं आपलं पुण्यरूपी पेट्रोल संपलेलं आहे, आणि त्यामुळं आता आपल्याला उडता येणार नाही, आता आपल्याला पृथ्वीवरच राहायला लागेल. रडायला सुरू केलं उर्वशीनं. म्हणली इथली लोक लई नालायक आहेत, पृथ्वीवरची मला पकडलं तर काही सोडणार नाहीत. म्हणून उर्वशीला भ्या वाटायला लागला, आता कोणी बघतंय का मला म्हणून. आणि रात्र गेली, पण तिला काय उडता येईना. का झालं असं? का झालं? वांगा. वांग जे आहे, आता ही एकादशीच आहे पण सांगतो आता आलंय वळीला म्हणून. वांग जे आहे सर्वांना आवडतं. वांग्याचं भरीत, भरली वांगी, पांढरी काट्याची खोबऱ्यासारखी वांगी, मिठाचं वांग, गरम गरम चपाती, सगळ्यांना आवडते. पण वांग जे आहे, वांग शास्त्रानुसार निषिद्ध आहे. जेवढा शास्त्रामध्ये एक श्लोक येतो महाभारतामध्ये, एक नाही कुठं श्लोक मला आठवे ना,
पहिलं शास्त्रामध्ये नाव घेतलंय गाईचं मांस, त्यानंतर मदिरा, आणि तिसरं नाव घेतलंय वांग्याचं. गाईचं मांस, दारू आणि पुढं शब्द जोडलाय वांग, या तिन्हीचं पाप बरोबर आहे. हे तिन्ही ग्रहण करायचं नाही सांगितले शास्त्रामध्ये. म्हणजे वांग जे आहे, वांग खाल्ल्यानंतर काय होतं, आपल्या शरीरामध्ये वांग्याचा अंश 29 दिवस राहतो. आणि त्या 29 दिवसामध्ये समजा मी आज वांग खाल्लं आणि माझं उद्या मला मरण आलं, उद्या मी मेलो, तर असं म्हणलेलं आहे त्याची अधोगती होते, वर जात नाही, तो खाली जातो. का तर वांग खाल्ल्यानंतर त्या शरीरामध्ये 29 दिवस ते राहतं, त्याचा वास राहतो, म्हणून त्याची अधोगती होत नाही, ऊर्ध्वगती होत नाही असं म्हणलेलं आहे. म्हणून वांग्याचा निषेध केला आहे शास्त्रामध्ये. आपल्याकडे सुद्धा बघा आहे, वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासात वांग खाल्लं जात नाही, बरोबर आहे का? चातुर्मासात तरी खात नाहीत, कमीत कमी जे वारकरी पक्के वारकरी आहेत ते चातुर्मासात तरी खात नाहीत, आणि त्याच्यापेक्षा जे पक्के आहेत ते कधीच खात नाहीत. तर आहे आपल्याकडं पण. तरी जे वांग आहे, वांग खाल्ल्यानंतर एवढं काय होत असेल बघा, कारण उर्वशीनं वांग खाल्लं नव्हतं, फक्त वांग्याच्या झाडाच्या काट्यात हिची साडी अडकली तर उर्वशीचं सगळं पुण्य निघून गेलं. वांग्याच्या झाडाचा स्पर्श झाला तरी पुण्य निघून गेलं उर्वशीचं सगळं. कसलं भयानक आहे सगळं. आणि म्हणून तसंही वांग्याला हिंदीत काय म्हणतात, बैगुन. बैगुन म्हणजे त्यात कुठलाच चांगला गुण नाही. वांग्यामध्ये कुठलाही चांगला गुण नाही. जसं बटाट्यात आहे, काकडीमध्ये आहे, तसं वांग्यात फक्त तोंडाला चव आहे, पण शरीराला जास्त काही मिळत नाही. थोडंफार लोह वगैरे भेटतं, तो विषय वेगळा, पण तसं जास्त विशेष काही भेटत नाही ते खाल्ल्यामुळं, असं विज्ञानाचं म्हणणं आहे. तर उर्वशी पहाट झाली. पहाट झाल्यानंतर तिनं एक माणूस बघितला त्या गार्डनकडे. नेमकं त्याच दिवशी रुक्मांद राजा निघाला सकाळचं भ्रमण करायला, मॉर्निंग वॉकला. म्हणले चला बागेत जाऊन येऊ म्हणले. आपल्या बागेत गेला, तिकडून माणूस आल्या, उर्वशी घाबरली आणि तो रुक्मांद राजा जवळ आला. जवळ आल्यानंतर त्याने पहिला शब्द उच्चारला, हे माते तू कोण आहेस? माता म्हणल्यानंतर तिला जरा बरं वाटलं. ऐकून चांगली माणसं आहेत बा पृथ्वी तलावर. मग तिला जरा बरं वाटलं. मग ते म्हटले, अहो मी अप्सर आहे, उर्वशी माझं नाव, आणि म्हटले मला इथं माझं पुण्य नष्ट झालं म्हणले वांग्याच्या झाडाचा स्पर्श झाल्यामुळं, आणि त्यामुळं म्हणले मला उडता येईना म्हणे. आणि मग ते म्हणले ठीक आहे, काय करावं लागेल आता मला उडण्यासाठी? म्हणले मला पुण्याची गरज आहे. म्हणले पुण्य कुठून आणायचं आता? म्हणले तुमच्या राज्यामध्ये कुणी असा व्यक्ती आहे का की काल उपाशी राहिला आहे? ही द्वादशी चर्चा चालू आहे बरं का. कालच्या दिवशी म्हणजे एकादशीला कुणी एकही पाण्याचा थेंब घेतला नाही असं कोण आहे का? म्हणलं तर बघायला लागेल. म्हणले त्या व्यक्तीला घेऊन या म्हणले, तर मला पुण्य मिळू शकते म्हणले त्याचं. मग ते राजाने दौंडी पेटवली राज्यामध्ये, काल कोणी पाण्याचा थेंबही घेतला नाही असं कोणी आहे का? नकळतपणे त्याच्याकडनं एकादशी झालेली असणार, भलेही देवासाठी नाही केली पण उपवाशी राहिला. आणि मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी दौंडी पेटवल्यानंतर एक बाई होती, त्या बाईला एका माणसाने तिला तिच्या दुकानातलं काहीतरी सामान चोरीला गेल्यामुळे तिला पकडलं होतं आणि तिला शिक्षा दिली होती की तिला दिवसभर डांबून ठेवली होती, तिला पाण्याचा थेंब पण दिला नव्हता. ती बाई सापडली. मग त्या बाईला घेऊन आले त्या अप्सरेकडे, आणि मग त्या बाईला सांगितलं, म्हटले हातात पाणी घे आणि संकल्प कर की काल मी जी एकादशी केली त्याचं सगळं पुण्य म्हणे मी या उर्वशी अप्सरेला देऊन टाकते. तिने हातात पाणी घेतलं आणि त्या पुण्य सगळं त्या उर्वशीला देऊन टाकलं. जसं ते पुण्य दिलं, सिंग दिशी राकेटसारखी ती उडून गेली अप्सरा, आकाशामध्ये स्वर्गाला वापस गेली अप्सरा. एका व्यक्तीचं एकादशीचं एवढं पुण्य आहे, विचार करा. म्हणून एकादशीला पुण्य बनवण्यासाठी तर करत नाही आपण, भक्ती मिळणार आहे, त्या पुण्याच्याही पलीकडची गोष्ट देणारी एकादशी आहे, त्याचं नाव भक्ती आहे. आलं लक्षात? हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणून एकादशी दिवशी कडक करावं, कारण एकादशी जेवढी जमेल तेवढी कडक करा.
मग तुमच्या घरात लहान मुलं असतील, वय वर्ष बोल नका रे, 8 वय असेल तर त्याला माफ आहे. 8 वयापेक्षा जर वय कमी असेल तर ते खाल्लं तरी चालेल. 80च्या पुढं वय गेलं असेल तर त्यांनी पण एकादशी नाही केली तरी चालेल. आणि गर्भवती स्त्री असेल तिनं एकादशी नाही केली तर चालेल, पण केली तर उत्तम आहे. केली तर आता आयुष्यभर एकादशी केल्यावर 80 काय 100 होऊ दे की, सवय होणार ना एकादशी करायची. आणि बऱ्याच घरामध्ये आपल्याकडे आहे लहान मुलापासून एकादशी असते की नाही हो. जन्माला आलेला मुलगा जरी असला तरी सुद्धा एकादशी पालन करतात बऱ्याच घरामध्ये. हा नियम आहे, असलेला चांगलाच नियम. अलग लक्षात तुमच्या. मग एकादशीला तंबाखू चालते का? महाराष्ट्रासाठी विशेष प्रश्न आहेत, खास राखीव प्रश्न. चालते का सांगा? अहो पाणी चालत नाही, तंबाखू चालेल? बस सोपा प्रश्न. चहा चालतो का? तुम्ही कुठला पण उपवास करा हो, चहा चालत नाही. आता कुठं गेला ना, जेवा ना पाहुण्याच्या घरी, नाही माझा उपवास आहे, मग चहा करा. याला हाणला पाहिजे पहिल्यांदा. अरे चहा कसा बनतो तुला कळतं का? आता हरीपत्ती असते की नाही, ती त्याच्यापासून चहा बनतो की नाही, चहा पावडर बनते की नाही, त्यात बी मार्ग शोधून काढणार. परत कोरा तरी द्या. चहा चालत नसतो. पण दुर्दैव महाराष्ट्राचं की चहाशिवाय आमची भक्त मंडळी दिंडीत पुढं सरकत नाही. का? कारण दिंडीमध्ये गेल्यानंतर मी बघितलं लोक गावाकडचं सगळं धंदा बंद करून चहाच्या टपऱ्या टाकतात दिंडीमध्ये. मग मी एका माणसाला विचारलं, का हो तुमचा धंदा बंद करून तुम्ही 1 महिना वारीत जाता? म्हणलं चहाचं. म्हणली 10 लाखात धंदा होतोय म्हणली मला वारीत. वर्षभर इथं मी किती जरी घासलं तर म्हणजे लाखभर रुपये पडत नाहीत आम्हाला. 10 लाख रुपयाचा चहा विकतो म्हणे आम्ही. नवऱ्याचा स्टॉल वेगळा, बायकोचा वेगळा, पोरांचा वेगळा. किती चहा पितात आमची माणसं. म्हणून तर पांडुरंग प्रसन्न होत नाही ना. म्हणून कधी देव स्वप्नात सुद्धा येत नाही आपल्या. नियमाचं पालन केलं पाहिजे ना. उपवासाला तंबाखू चालते होय? तशी तंबाखू तर कधीच चालत नाही, तो विषय वेगळा. पण उपवासाला तर कमीत कमी नाही खायला पाहिजे ना तंबाखू. मग कसा उपवास होईल, कशी एकादशी होईल मला सांगा बरं. चहा चालत नाही तुमच्या माहितीसाठी उपवासाला. कुठला बी उपवास धरा तुम्ही, आणि बाकीचं काही चालत नाही. हां, मग आता काय करायला पाहिजे तुम्ही उपवासाला? शेवटचा उपाय काय? खिचडी, भगर, फळं खावा, पण भगवंताला अतिशय प्रेमानं अर्पण करून ते खाल्लं पाहिजे. आलं का लक्षात? बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं. खावा पण प्रेमानं भगवंताला अर्पण, आणि प्रमाणामध्ये खावा, असं माझं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपवास करा, खिचडी खा, पण नामस्मरण करा, पण वाईट गोष्टींपासून उपवास करा. उदाहरणार्थ मोबाईल, तर मोबाईलवरती कंट्रोल. आज व्हॉट्सअप चेक करायचं नाही एकादशी दिवशी, उद्या सकाळी उठून करा. फेसबुक उघडायचं नाही, इंस्टाग्राम उघडायचं नाही, आणि यूट्यूबला काय बघायचं नाही, असा संकल्प घ्या. हां, अतिशय महत्त्वाचा, फोन जेवढा येतो तेवढा फोन उचलू शकता आणि तेवढं बोलून ठेवू शकता. कळालं का? तर असा काही संकल्प पण भक्तांचा असू शकतो, म्हणजे मग काहीतरी भगवंत प्रसन्न होतील. आता वेळ झालेली आहे, कारण आज उशिरा सुरू झाले, तरी थोडंसं सांगतो, कारण संतांची वचनं सांगितल्याशिवाय तुम्हाला पटणार नाही. तुम्हाला वाटेल की महाराज जरा वेगळंच दिसतंय, काहीतरी वेगळंच सांगतंय, आता पुढच्या सत्संगाला मी येतच नाही. त्यामुळं संतांची वचनं सांगणं माझं कर्तव्य आहे. तुका म्हणे म्हणलं की तोंड बंद करायचं, नामा म्हणे म्हणलं की गपचूप ऐकून घेतात सगळे लोक आपले, बरोबर आहे का? मग ते एक प्रश्न राहिला आहे, तर पण ते कथेच्यावर आधारित असल्यामुळे मी सांगत नाही. की काल पंढरपुरात पण ही घटना घडलेली आहे, ते मला सांगायचं होतं. काल पंढरपुरामध्ये मागच्या एकादशीला ऐकलं असेल तुम्ही न्यूजला, विठ्ठलाला पंचपक्वानाचा भोग लागला, पुरणपोळीचा, एकादशी दिवशी. सगळीकडे महाराष्ट्रभर कालवा झाला, कसं काय तुम्ही असं केलं? मग त्यांनी सांगितलं चैत्र महिना होता आणि त्यातले पहिले एकादशीला शिवपार्वतीचं लग्न असतं, लग्नात जेवायला असतं, लग्नात मग महादेव म्हणले जेवल्याशिवाय जायचं नाही, म्हणून पांडुरंगाने महादेवाच्या आग्रहाखातर जेवले, आणि म्हणून पांडुरंगाला पुरणपोळीचं नैवेद्य.
अशी चर्चा. मला त्यात पडायचं नाही आहे, ते त्यांचं ते बघून घेतील. पण शास्त्र काय म्हणतं मी सांगतो की उपवास कुणाचा आहे? उपवास आपल्यासाठी आहे. देवाला उपवास असतो का हो? भगवंताला उपवास असतो का? पांडुरंगाचा उपवास नाही ना. उपवास आपला आहे. मग खिचडी कुणी खायची? आपण. देवाला कशी काय खिचडी? देवानं म्हणणार, याला म्हणणार काय आता ही आणलं हे काय बघा म्हणणार हे काय खिचडी. देव पण देवाचे पोट भरलं पाहिजे ना. आमचा देव 56 भोग खाणारा देव आहे. त्याला थोडंफार चालत नाही. कृष्ण आहे ना तो, सारखं दिवसात 8 वेळा खायला लागते. मग तुम्ही असं उपवासाच्या दिवशी नुसती खिचडी दाखवली तर देव नाराज नाही का होणार? देवाला खिचडी चालत नाही. पहिली गोष्ट, देवाला भोग लावलाच पाहिजे शास्त्राच्या नियमानुसार. एकादशी आपली आहे, देवाची नाही, भगवंताची नाही. भगवंताला पुरणपोळी नैवेद्य दाखवला पाहिजे. आता ते कोणी करायचं आणि कसं करायचं, मग ते वेगळं, त्याला आपल्याला वेगळं, हे सगळं मिक्स होणार, हे सगळा कुटाणा. म्हणून मग आपण देवाला खिचडीच दाखवतो. आता तो तुमच्या भावनेचा विषय, मी त्यात पडणार नाही. पण शास्त्राचं काय म्हणणं मी सांगितलं. भगवंताला एकादशीचा नैवेद्य नाही, भगवंताला पूर्ण पाहिजे, सगळं पाहिजे. मग संतांची काय परंपरा आहे? आजही वृंदावनामध्ये ही परंपरा आहे की भगवंताला पंचपक्वानाचा 56 भोगाचा नैवेद्य लागतो आणि ते रात्रभर व्यवस्थित ठेवतात आणि सकाळ उठून उपवास सोडताना ते खातात. अशी परंपरा आज पण वृंदावनामध्ये, अयोध्येमध्ये आहे. आलं का लक्षात? कृष्णानुराग प्रभू. नुसती प्रवचनं ऐकत जाऊ नका, काहीतरी त्याचं पालन करा. तर भगवंतांना उपवास क्लिअर झालं का सगळं? अरे कथा सांगतो, आलेच मला सांगू वाटायला लागले. सांगू का? समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि ज्याला हाकलून काढला होता घरातनं बाहेर आईवडिलांनी. का? कामच करत नव्हतं. काय काम करत नव्हतं आणि खातले होतं. मग काय, पोटचा गोळा जरी असला तरी आई वडील सांभाळत नसते. लक्षात घ्या, जगात कुणी कोणाचं नाही आहे. हाकलून काढलं, जा म्हणले तिकडं काम कर, नाही मर जा म्हणले तिकडं, परत माघारी यायच नाही म्हणले घरी. ते आलं फिरत फिरत फिरत. आता अशी लोकच महाराज लोक बनतात असं. असं काय आहे का? मी त्यातला नाही बरं का. ज्याला काही काम नाही, जे आळशी आहे, आणि अशी लोक महाराज बनतात, असं लोकांचा ग्रह आहे. मी आलं फिरत फिरत गडावर, समर्थ रामदास स्वामींना प्रणाम केला. मग महाराजांना म्हणले, महाराज काय राहायला जागा मिळेल का? ते म्हणले, हो राहा, स्वागतच आहे म्हणले. संसार सोडून तुम्ही आलाय, त्यांचं स्वागतच आहे. ब्रह्मचारी बना, संन्यास घ्या, मोस्ट वेलकम. पण म्हणले एक समस्या आहे हो. म्हणले काय? म्हणले मला रोज 2.5 शेर खायला लागतं म्हणले. काय लागतं? बोला की. झोप कशी लागते हो तुम्हाला प्रवचनात? 2.5 शेर खायला लागतंय म्हणले मला. म्हणले 2.5 शेर? रामदास स्वामी म्हणले, आज मठात काय कमी असते का? घरी बघा, घरी किती अवघड असते. 2 पाहुणे आले तर धांदल उडते. पण मंदिरात, मठामध्ये किती पण लोक येऊ द्या, कमी पडत नाही. बरोबर आहे कृष्णानंद प्रभू? किती पण लोक येऊ द्या, कमी पडत नाही. तर म्हणले 2.5 शेर काय खाऊ म्हणले, काय नाही, रोज ते 2.5 शेर धान्य घ्यायचा. मग सेवा काय करणार? म्हणले काही येत नाही म्हणले, मी असाच आहे म्हणले. म्हणले 4 गाई तरी चारून आणायच्या म्हणले. तेवढं करतो म्हणले, गाईच्या मागं फिरतो म्हणले. मग 2.5 शेर धान्य द्यायचं त्याला रोज. जंगलामध्ये जायचा, गाई चारायचा आणि तिकडंच बनवायचं आणि खायचं. झालं 14 दिवस झाले. आहे त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी जी धान्याचं कोठार आहे तिथनं धान्य घेऊन जायचं. त्या धान्याच्या कोठाराचा जो इन्चार्ज आहे मेन, ती काढून द्यायचा ना रोज 2.5 शेर धान्य. एकादशी दिवशी तो गेला, धान्य म्हणले एकादशी गेला का म्हणले. हे म्हणले काय म्हणतो एकादशी? मला काय माहीत नाही म्हणले तसं, मला 2.5 शेर धान्य द्या म्हणले. ते म्हणले नाही नाही, गुरुकडे जा म्हणले, महाराजांकडे जा. समर्थांकडे आले. समर्थ महाराजांकडे आल्यानंतर म्हणले, अहो मला धान्य देण्यात आले. म्हणले बरोबर आहे, आज एकादशी आहे. तुम्ही मला आधी कुठे सांगितलं होतं म्हणले? तुम्ही मठात घेण्यापूर्वी मला सांगितलं होतं का एकादशी दिवशी खायला देणार नाही म्हणून?
मठात घेण्यापूर्वी सांगितलं होतं का? म्हणजे चुकून राहिलं म्हणले, पण असते म्हणले एकादशीला. काय काय सुरुवातीला सगळं सांगत नसतो रविलोचन प्रभू आम्ही. हां, आत आल्यावर मग नंतर हळूहळू एक एक काढत असतो. विचार करा तुम्ही त्याच्यावर. तुम्हाला म्हणणार प्रभूजी तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं आम्हाला सगळं. सगळं कसं एकदम सांगणार मी? तर सगळं सांगितलं येणार कोणच नाही. त्यामुळे समर्थानी म्हणले ठीक आहे असू द्या, देऊन टाका म्हणलं याला 250 धान्य. त्याला 250 धान्य दिलं. त्याचं नावच पडलं होतं 250 भक्त. नाव काय? मग नावच नाहीत बघा, ऐका येत नाही का तुम्हाला? काय नाव पडलं त्याचं? आणि मग 250 भक्त जो आहे एकादशी दिवशी पण धान्य घेऊन गेला. बनवलं त्यानं झाडाखाली बसून जंगलामध्ये, गुरं राखायला गेलता. पण समर्थाने एक कंडिशन टाकली होती, भगवंताला दाखवल्याशिवाय खायचं नाही. कधीच देवाला दाखवल्याशिवाय एक पाणी सुद्धा पिवणी माणसानं. दारू प्यायलाच पाप लागतं. लय कडक शास्त्र आहे, आपण पालन करत नाही त्याचं. समर्थांनी सांगितलं होतं म्हणून त्यांनी काय केलं? आव्हान केलं, हे प्रभू रामचंद्र या म्हणले, भोग स्वीकार करा. आणि भगवंत कधी नव्हती येत, त्या दिवशी भगवंत आले एकादशी दिवशी. का आले? भगवंत पण कंटाळे होते, सगळीकडे खिचडीनं भगरण सगळं तेच शाबूचे वडे. भगवंत प्रकट झाले, तिकडं म्हणले लगा तू चपाती भाजी बनवलेच, खेरडा बरडा मस्त आहे म्हणले. प्रभू रामचंद्र प्रकट झाले त्या जंगलामध्ये, दोघं मिळून प्रसाद खाल्ले. पण भगवान रामचंद्राने ते 250 सगळंच खाऊन टाकलं. ह्याला म्हणले अरे मला थोडं ठेव की. मग थोडं ठेवलं, ह्याचं पोटच भरलं नाही. ह्याला 250 खायला लागत होतं ना रोज. मग दुसऱ्या दिवशी गेला आणि ती म्हणला मला म्हणले 250 पुरत नाही म्हणले. 250 पुरत नाही, अजून द्या म्हणले. 500 धान्य लागते म्हणले मला, कारण मला 250, रामाला 250. मग ते रामाला 250 म्हणल्यानंतर मग ती जरा वेगळ्या नजरेनं बघितलं त्या कोठाऱ्यातल्या धान्य देणाऱ्या माणसानं. समर्थ म्हणते द्या म्हणले, काय काळजी करू नका. 500 धान्य दिलं त्या दिवशी. गेला जंगलामध्ये, दुपारी भोजन बनवलं, प्रभू रामचंद्राला आव्हान केलं. प्रभू रामचंद्र आता एकटे नाही, 2 जण आले, सीतेला बी घेऊन आले. कारण एकादशी दिवशी गेल्यानंतर ढेकर दिली तिकडे जाऊन रामचंद्राने. सीतामाता म्हणली कुठे गेलता? म्हणले आज म्हणले खरडान भाकरी लयच बेत होता म्हणले जोरात. म्हणले एकादशी दिवशी? म्हणले एक भक्त सापडलाय म्हणले मला. म्हणले मी बी येणार म्हणले. मग सीता पण आली दुसऱ्या दिवशी. त्याने आम्हाला बोलवलं, राम सीतेला घेऊन आलं. मग तिचा 250, ह्याचा 250, 500 ह्यानेच खाल्लं आणि ह्याला राहिलंच नाही. म्हणले मला थोडं ठेवा म्हणले. थोडंसं ठेवलं त्याने. ह्या दिवशी पण पोट भरलं नाही. तिसऱ्या दिवशी गेला, म्हणला मला 750 धान्य पाहिजे म्हणला. सगळे बाकीचे ब्रह्मचारी सगळे बघायला लागले मठातले. म्हणले काही तर गडबड आहे, दाल में कुछ काला आहे, कुठं तर नेऊन विकतंय म्हणले. मग तसं म्हणल्यानंतर मग ते म्हणले समर्थ रामदास म्हणले असू द्या म्हणले. 750 धान्य दिलं. गेलं, ह्याला वाटलं आता रामाला 250, सीतेला 250 आणि म्हणले आता मला 250. तर त्या दिवशी लक्ष्मण बी आलं. चौथ्या दिवशी म्हणला मला 10 धान्य पाहिजे. 10 धान्य घेऊन गेला. आणि चौथ्या दिवशी हे तिघं तर आले, हनुमान बी आले. पूर्ण रामदार भरच आला तिकडे. हनुमान महाराज बी आल्यानंतर मग ते म्हणले ते 10 बी, आता हनुमानला तर किती खायला लागते, ह्याला काहीच राहील ना. मग एक दिवशी असं झालं की समर्थांकडे म्हणले आता म्हणले मला एक अजून धान्य पाहिजे म्हणले. समर्थ म्हणले ह्याला 1 टन धान्य देऊन टाका म्हणले. 1 टन नेलं त्यानं बैलगाडी भरून. समर्थ म्हणले कशाला नेतोय? म्हणले सगळे येतात म्हणले मला तर दाट शक्यता आहे म्हणले उद्या शत्रुघ्न, भरत आणि सगळं अयोध्याची येते का काय? बैलगाडी भरून धान्य नेलं. म्हणले शंका आली. म्हणले घराकडे तर जात नाही ना गाडी ह्याच्या, असते आपल्याकडे आहे का नाही. हळूच मंदिराच्या कमिटीतलं पळवायचं घरी एक सामान. तर त्यांनी काय केलं, सगळ्या शिष्यांना घेऊन समर्थ रामदास त्या मागं चोरून गेले. म्हणले आज म्हणले ह्यानी माणसं पहिल्यांदा 1 होतं म्हणले, आता 2 केले, 3 केले, धान्य तर आणतोयच म्हणले.
बनवायला मलाच लागतंय म्हणले, आज मी बनवत नाही म्हणले. हनुमानीकडे म्हणले, सगळे आले होते इकडं, जा म्हणले लाकडं तोडणार म्हणले का जंगलातली. लक्ष्मण इकडे म्हणले चूल बनव म्हणले. आणि सीता म्हणले तुमच्या हातचं लय चविष्ट असते म्हणले, ऐकले आम्ही म्हणले, लक्ष्मी आहे साक्षात, आज म्हणले भोजन तुम्ही बनवा म्हणले. आणि मला म्हणले थोडी सेवा मिळू द्या म्हणले रामाची. ते हनुमान पाय दाबत बसलं होतं रामाची, उठ म्हणले येत ना, लाकडं घेऊन ये म्हणले. आणि हनुमंताची सेवा त्याने घेतली, रामाचे पाय दाबायला लागले, सगळ्याला कामाला लावलं. शत्रुघ्न, भरत, कोण पाणी आणते, कोण लाकडं आणते, सीता स्वयंपाक करते. आणि सगळे काही वानरसेना पण आले, अयोध्येतले काही लोक पण आले, सगळे सगळा मोठा बेत चाललाय. समर्थ आले, समर्थाने पाहिलं, समर्थांना प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. ते सगळा सीन बघितल्यानंतर त्यांनी प्रणाम केला, त्या 2.5 शेर भक्ताला प्रणाम केला. आणि त्यानंतर बाकीची जी शिष्यमंडळी होती, ती शिष्यमंडळी जी आहेत त्या शिष्यमंडळींना म्हणले आम्हाला तर राम दिसेना झाले म्हणले. ते म्हणले तुम्हाला कधीच राम दिसणार नाहीत म्हणले. त्या 2.5 शेर भक्ताचे पाय पकडा म्हणले तर तुम्हाला रामाचं दर्शन होईल म्हणले. अहो म्हणले ही कसला बघताय म्हणले, एकादशीला टणानं खातोय म्हणले, एकादशी पण करत नाही. मग त्या 2.5 शेर भक्ताला सगळ्यांनी प्रार्थना केली, आणि मग त्याने प्रभू रामचंद्राला प्रार्थना केली, या सगळ्याला दर्शन द्या म्हणले. आणि मग प्रभू रामचंद्राने, सीतामातेने, पूर्ण राम दरबार, वानरसेना सर्वांनी या सर्व समर्थांच्या शिष्यांना दर्शन दिलं. हरी बोल. सियावर रामचंद्र भगवान की. सांगण्याचा उद्देश भाव प्रधान आहे. मग भावना व्यक्त केली पाहिजे आपण भगवंतांकडं. म्हणून म्हटलं की भगवंताला भोग हा लागलाच, तुम्ही नका खाऊ, भगवंताला दाखवलं पाहिजे असं शास्त्राचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या दिवशी तुम्ही ते खाऊ शकता नंतर उपवास सोडताना, तसेच पदार्थ बनवा, असं काही करा. आणि वेळ झालेला आहे, थोडक्यात सांगतो की काय काय म्हणणं आहे. संतांची वचनं. एकादशी स अन्नपान, जे नर करीती भोजन, श्वान विष्टे समान, अधम जणतो एक. एकादशी दिवशी अन्नपान करणाऱ्याला कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचं पाप लागेल. एका व्रताचे महिमान, नेमे आचरती जण, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूशी. एकादशीच्या दिवशी सत्संग ऐकणारे आणि नामस्मरण कीर्तन करणारे लोक भगवान विष्णूंच्या समान होतात. हरी बोल. आज घडले की आपल्याला, घडले की. अशुद्ध विटाळसीचे खळ, विडा भिक्षता तांबूल, सापडे सबळ, काळ हाती न सुटे. एकादशीच्या दिवशी विटाळाचं खाणं, एकादशीच्या दिवशी तंबाखू आणि पान खाणं, हे सगळं केल्यानंतर यमराजपासून त्याची सुटका नाही. सेज बाज विलास भोग करी कामिणीशी संग, तया जोडे क्षयरोग जन्मव्याधी बाळीवंत. स्त्री संग करणे, मैथुन करणे, याला क्षयरोग होतो. एकादशी दिवशी संग केल्याने क्षयरोग होतो. आपण नवजे हरी कीर्तना, आणि का वारी जाता कोणा, त्याच्या पापे जाना ठेंगणा महामेरू. एकादशीच्या दिवशी सत्संगाला जायला हवं, कीर्तन करायला जायला हवं मंदिरामध्ये. आणि जो कोणी जात नाही आणि जो चाललाय त्याला अडवतो, त्याला मेरू पर्वतासारखं पाप त्याच्या उरावर बसतं. तया दंडी यमदूत, झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. अशा प्रकारे जो कोणी एकादशी करत नाही त्याला यमदूत शेवटी त्याला दंड प्रदान करतात, नरकामध्ये घेऊन जातात. हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. पुढचं. एकादशी एकादशी, जया छंद अहर्निशी, व्रत करी जो नेमाणे, तया वैकुंठीचे पेणे. वैकुंठाचा अधिकारी होतो जो एकादशीचा ज्याला छंद आहे, जो न चुकता एकादशी करतो, त्याला वैकुंठावरून बोलावणं येतं. चांगलं आहे की नाही? जायचं आहे का वैकुंठाला? काही इथंच सडायचं आहे संसारात. मग एकादशी करा.
नामस्मरण जागरण वाचे गाय नारायण, तोची भक्त सत्य जाचाचा एका जनार्दन म्हणवाचा. एकनाथ महाराजांचा अभंग आहे हा. कारण कुणाचा तुकारामावर विश्वास नसतो म्हणून एकनाथांचा अभंग. तर नामस्मरण करा आणि हरिजागरण करा. आपल्या महाराष्ट्रामध्ये फार चांगली प्रथा आहे की रात्रभर कीर्तन करण्याची प्रथा आहे. हे आता कमी झाले, पण एकादशीला रात्रभर कीर्तन केलं पाहिजे आणि भगवंत विशेष प्रसन्न होतात. जो कोणी एकादशी दिवशी जागरण करतो रात्री, हरिजागर म्हणायचं त्याला. काय म्हणायचं? आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी. आमच्यासाठी हरिभक्तांसाठी एकच व्रत आहे, त्याचं नाव एकादशी आहे. पतिव्रतेचं काय? एकाच पुरुषाला नवरा म्हणावं, एकाच पुरुषाशी संबंध ठेवावे, तिला पतिव्रता म्हणू शकतो आपण. तसं एकच व्रत करायचं, एकाच व्रतावर निष्ठा ठेवायची हरिभक्तांनी. ह्या देवाचं त्या देवाचं करायचं नाही. आपला तो देव मग तो पांडुरंग, आणि त्या पांडुरंगाचं व्रत म्हणजे एकादशी, तेवढंच करायचं, बाकी करायचं नाही. तो व्यभिचार होऊन बसेल. अलग लक्षात. म्हणून इथं पुढं म्हणलेलं आहे, देव केशव तीर्थ तुळशी. आमचा देव एकच, त्याचं नाव केशव. आमचं तीर्थ एकच, तुळशी वृंदावन. आणि कणेने बा साधन, आमचा विषय हरिकीर्तन. आमचा एकच विषय काय? हरे कृष्ण 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 संत संगती निरंतर, प्रेमधन हे भांडार. आमचं धन कोणतं? संतांची संगती. विणवी विष्णुदास नामा, आमची ऐसी परंपरा. स्वतःवर घेत नाहीत नामदेव महाराज, म्हणणार स्वतः काढले काहीतरी. नामदेव महाराज सुद्धा म्हणतात आमची परंपरा आहे अशी. काय? विणवी विष्णुदास नामा. नामदेव महाराजांचं म्हणणं आहे एकादशी आम्हा व्रत एकादशी. आता शेवटचा अभंग तुकाराम महाराज थोडा कडक. 15 दिवसा एक एकादशी सांगितले मगाशी. किती दिवसात ना? मग अभंगात म्हणले तुकाराम महाराजांचा छोटीवाला आणि मोठीवाला एकादशीचा अभंग कुठं आहे का? घेऊन या करा माझ्याकडं. हिथं सुद्धा तुकाराम महाराज म्हणले काय? 15 दिवसा माझी एकादशी. म्हणजे तुकाराम महाराजांनी मान्य केलेलं आहे. 15 दिवसा माझी एक एकादशी, का रे न करसी व्रतसारा. का करत नाही तू एकादशी? 15 दिवसात नाही येते. पुढं अजून काय म्हणतात बघा. काय तुझा जीव जातो एका दिसे, फराळाच्या मिसे धनी घेसी. तुझा काय जीव जातो काय एक दिवस उपवास केला म्हणून? फराळ तर करतोस ना. फराळाच्या मिसे. अरे फराळाचं आमिष आहे, फराळाच्या नादानं तरी एकादशी कर. फराळ खाऊन तरी कर. दिवसभर चरा पण एकादशी करा. हां, अशी काही जोडलंय लोकांनी. चरा म्हणजे थोडं खिचडी खावा, फळं खावा, ठीक आहे हो. काल एक बरेच लोकांना हिंदू म्हणायचं आहे, सगळं करायचं आहे. एका माणसाला मी बोलवलं, म्हणलं तुमची आरती आहे रामकथेला या की. ते आलोच नाही. म्हणलं दुसऱ्या दिवशी म्हणलं त्याला फोन केला, का नाही आलं? म्हणलं या की. आता लयच बोलवते प्रोजी म्हणल्यावर जायला पाहिजे, नाहीतर उद्या निवडणुकीला उभं राहिल्यावर अवघड व्हायचं. मग ते आलं नाही माणूस. दुसऱ्या दिवशी आलं ते. मग माईकवर नाव घेतलं, या म्हणलं. दिसल्यानंतर माईकवर नाव घेतलं, या आरतीला पुढं म्हणलं. ते आलंच नाही. नम्रता म्हणजे नको आरती वगैरे काय. मला नंतर मला कळलं खाऊन आलंय म्हणून. हां, म्हणून वर येत नाही स्टेजवर. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? अरे फराळाच्या नादांतरी एकादशी करा. तुकाराम महाराज म्हणले, आता प्रमाण आहे. स्वहित कारण मानवेल जन, हरिकथा पूजन वैष्णवाचे. थोडे तुझं घरी होती उजगरे, देऊळाशी कारे मरती मरसी जाता. अरे 15 दिवसातनं एकादशी दिवशी विठ्ठलाच्या देवळात जायला मरतो काय? असं तुकाराम महाराजांची भाषा आहे, माझी नाही. तुका म्हणे कारे सुकुमार झालासी, काय जाब द्यायची यमदूताशी. हां, लय नाटकं करायला लागला काय? यमदूत आल्यानंतर काय जाब देशील तू? काय बोलशील त्या यमराजाला? हां, काय नाही तिकडं बोलू शकणार नाही. असे फास पडतील तुला, उलटा टांगून ओढत 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 तुला नरकात घेऊन जातील तिकडं. मग काय करशील? म्हणून काय कर? एकादशी कर. जया नेम एकादशी.
तर ज्याचा नेम धर्म पालन करा एकादशीचा. लक्षात आलं का तुमच्या? तर हे सगळं का सांगितलं मी तुम्हाला? तर एकादशी आपण निष्ठेनं पालन करावे. 3 निष्ठा द्या, ऐका. लास्ट नामनिष्ठा, तुळसीनिष्ठा आणि एकादशी निष्ठा. ह्या तिन्हीमध्ये कुठेतरी अडका. ह्या तिन्ही निष्ठा नामदेव महाराजांकडे होते. एक तर नामावर एवढा विश्वास पाहिजे भगवंताच्या, नाहीतर एकादशीवर एवढा विश्वास पाहिजे भगवंताच्या, किंवा तुळशीवर तेवढं प्रेम पाहिजे आपलं. ह्या तिन्ही वस्तू तुम्हाला भगवंताकडे घेऊन जाऊ शकतात. कुठंतरी तुमचा अँकर अडकला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे.